उदगीरमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेने वाचला उपोषणकर्त्याचा जीव. उदगीर 15 ऑगस्ट 2024. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच उदगीरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उदगीर नगरपालिकेसमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज 12वा दिवस आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करत एका उपोषणकर्त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. उपोषणकर्ते सुनील कांबळे यांनी उदगीर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या वाहनासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. उदगीर शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. या प्रकरणात वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. मुख्याधिकारी संबंधित अभियंता आणि कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित कामांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे झाली, मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सामान्य नागरिकांना आजही न्यायासाठी आंदोलन करावे लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, भुयारी गटार कामाची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी, अभियंता व कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. आता या गंभीर घटनेनंतर प्रशासन काय भूमिका घेणार? उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर कारवाई होणार का? आणि भुयारी गटार कामातील कथित गैरप्रकारांची चौकशी कधी होणार, याकडे उदगीरकरांचे लक्ष लागले आहे.